नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वराडे। आज आपण दिशादर्शक स्वास्तिक हा एक कन्सेप्ट शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर कुठल्या दिशेला तुम्ही काय प्लेस केलं पाहिजे असे आपण एक 4 ते 5 मुद्दे घेणार आहोत। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल एक दिशादर्शक स्वास्तिक, त्यात तुम्हाला दिसत असेल पहिली आहे उत्तर दिशा, तिच्या एक्झॅक्ट खाली घेतलेली आहे दक्षिण, राईट साइडला आहे पूर्व, लेफ्ट साइडला आहे पश्चिम। तर उत्तर आणि तुमचे पूर्व तिच्यात जो कोपरा तयार होतो ना त्याला म्हणतात ईशान्य कोन। कुठला? ईशान्य कोन। तर ह्या ईशान्य कोनची पहिली टीप आहे ईशान्य कोपऱ्यात कायम देवघर असावं, आणि दुसरी टीप आहे ईशान्य कोपऱ्यात जर तुमची अंडरग्राऊंड वॉटर टँक असेल तर ती नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावी। आता त्यानंतर आपण ईशान्यच्याच अपोजिट साइडला असतो नैऋत्य कोपरा। ओके, त्याच्यातली तिसरी टीप सांगणार आहे, नैऋत्य कोपरा जो असतो तो दक्षिण आणि पश्चिम यांच्यातला जो कॉर्नर तयार होतो, ओके, तर त्याला म्हणतात नैऋत्य कोन। तर नैऋत्य दिशे हा जडत्व दाखवतो, तिकडे तुम्ही कायम जिना किंवा जड वस्तू किंवा स्टोर रूम हे तुम्ही प्लेस करू शकता। ही तिसरी टीप झाली। चौथी टीप, याच नैऋत्य कोपऱ्यात तुम्ही ओव्हरहेड वॉटर टँक जी असते ती ओव्हरहेड वॉटर टँक तुम्ही नैऋत्य कोपऱ्यात प्लेस करू शकता। आणि पाचवी टीप की तुमचा जो आग्नेय कोन असतो म्हणजेच ईशान्य कोपऱ्याच्या शेजारचा कोन, म्हणजे इकडे ईशान्य असतो याच्या शेजारचा कोन, तो असतो तुमचा दक्षिण आणि पूर्व। दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये जो कोन होतो त्याला आग्नेय कोपरा म्हणतात। तर तिथं तुम्ही कायम किचन हे प्लेस केलं पाहिजे। थँक्यू।